नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एल एस मराठी. एल एस मराठीच्या स्पेशल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. स्पेशल बुलेटिन मध्ये पाहूयात काही वेगवान हेडलाईन्स. वेस्टर्न कोलंबियामध्ये भूकंपाचा मोठा धक्का बसला. भूकंपात आतापर्यंत 132 लोक मेल्याची माहिती. 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा विनाशकारी भूकंप. पंतप्रधान मोदी अमित शहांची शरद पवारांच्या घरी उपस्थितीत. सुप्रिया सुळेंची मुलगी रेवतींच्या रिसेप्शनला दिग्गज एकत्र. राजकीय संस्कृतीचं दर्शन. रेवती सारंग यांच्या रिसेप्शनला राहुल गांधी, सोनिया गांधींची उपस्थिती. एकाच कार्यक्रमात मोदी, शहा आणि राहुल गांधी सोनिया गांधींच्या उपस्थितीवर नजरा खेळल्या. धीरज हत्याकांड प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हत्येचा तीव्र शब्दात निषेध. आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी विशेष सरकारी वकील. जंतर मंतरवर कोणताही गोळीबार झाला नाही. राहुल गांधी अराजकता पसरवत आहेत. भाजप अध्यक्ष JP नड्डा यांची माध्यमांसमोर प्रतिक्रिया. विद्यार्थ्यांवरील लाठीमार आणि गोळीबाराच्या मुद्द्यावरून राहुल गांधींचा अमित शहांवर गंभीर आरोप. अमित शहामध्ये संसदेत येऊन उत्तर देण्याची हिंमत नाही. राहुल गांधींचा हल्लाबोल. झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज. विधानसभा घेराव मोर्चा दरम्यान पोलिसांची कारवाई. आधी वॉटर कॅनन, त्यानंतर अश्रुधुराचा मारा आणि लाठीचार्ज. आता पाहूयात काही सविस्तर बातम्या. वळूयात पहिल्या मोठ्या महत्वाच्या बातमीकडे. आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर आली आहे. वेस्टर्न कोलंबियामध्ये भूकंपाचा मोठा धक्का बसलाय. भूकंपात आतापर्यंत 132 लोक दगावल्याची माहिती समोर आली आहे. 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा विनाशकारी भूकंप तिथे झालाय. वेस्टर्न कोलंबियामध्ये भूकंपाचा मोठा धक्का बसला असून पेरेरा आणि मालिसा झालेस शहरात मोठं नुकसान झालंय. या घटनेतील मृतांच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशामध्ये 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा विनाशकारी भूकंप झालाय. या भीषण भूकंपामुळे आतापर्यंत किमान 20 जणांचा मृत्यू झाला असून अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. स्थानिक प्रशासनानं परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचं जाहीर केलंय. युनायटेड स्टेट्स ऑफ जिओलॉजिकल सर्व्हे आणि स्थानिक भूकंपशास्त्र केंद्रानुसार भूकंपाचे केंद्र कोलंबियाच्या चोको प्रांतातील संजोस डेल पाल्मार जवळ भूगर्भात 107 किलोमीटर खोल होते. वळूयात पुढच्या बातमीकडे. पंतप्रधान मोदी अमित शहांची शरद पवारांच्या घरी उपस्थिती. सुप्रिया सुळेंची मुलगी रेवतीच्या रिसेप्शनला दिग्गज एकत्र. दिल्लीत समृद्ध राजकीय संस्कृतीचं दर्शन. रेवती सारंगच्या रिसेप्शनला राहुल, सोनिया गांधींची उपस्थिती. एकाच कार्यक्रमात सत्ताधारी आणि विरोधकांच्या उपस्थितीवर नजरा खेळल्या. मोदी पवारांचे खासदार भेटीवर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणतायत, पवारांचे खासदार मोदींना भेटले, यात काही नवीन नाही. खासदारांनी वेळ मागितली त्यानुसार भेटले. कुणी कोणत्या पक्षामध्ये विलीन व्हावं हा वैयक्तिक प्रश्न आहे असं गुलाबराव पाटील म्हणतात. राष्ट्रवादी विलिनीकरणावर गुलाबराव पाटलांचं वक्तव्य समोर आलंय. मग तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. कोणी कोणामध्ये विलीन व्हावं ते त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. पण लोकप्रतिनिधी तो अनडिपेंडंट जरी असला तरी तो त्याच्या मतदारसंघाचे प्रश्न PM किंवा राज्याचा प्रतिनिधी असला तर CM पर्यंत मांडणं हे त्याचं काम आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. अमोल कोल्हे हे ट्विट करताना म्हणतायत की मोदी पवारांचे खासदार भेटले. पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी सुळेंच्या नेतृत्वात मोदींची भेट घेण्यात आली आहे. पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प पूर्वीच्याच मार्गाने व्हावा ही मोदींकडे मागणी करण्यात आली आहे. GMRTच्या अडचणीवर तोडगा काढण्याची खासदारांची मागणी आहे. पुणे नाशिक रेल्वे आणि GMRT प्रश्नावर मोदींचं वैयक्तिक लक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळानं गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली संसद भवन परिसरात प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींची भेट घेतली. या प्रसंगी पक्षाचे सर्व खासदार उपस्थित होते. या भेटीदरम्यान पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प पूर्वी ठरलेल्या मार्गानेच व्हावा, तसेच GMRTच्या बाबतीत असलेली अडचण जगभरातील अशा अनेक प्रकल्पांचा अभ्यास करून सोडवली जाऊ शकते अशी भूमिका या भेटीत मांडली आहे. या संदर्भात वैयक्तिक लक्ष घालण्याचं आश्वासन प्रधानमंत्र्यांनी दिले असं ट्विट खासदार अमोल कोल्हे यांनी केलंय. पुढची बातमी अहिल्यानगरमधून.
धीरज हत्याकांड प्रकरणी फडणवीसांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांकडून हत्येचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आलाय. आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही असं फडणवीस म्हणतात. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी विशेष सरकारी वकील नेमण्यात आलाय. गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचून काढणार. अहिल्यानगरच्या धीरज परदेशी हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. धीरज परदेशी यांच्या हत्येचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून या प्रकरणातील आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करून हा खटला प्रभावीपणे चालवला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. तसंच अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल. आरोपींच्या अनधिकृत बांधकामांबाबतही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ती हटवण्यासाठी कारवाई करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलन स्थळावरून मुख्यमंत्र्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधलाय. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत आवश्यक ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. या ठिकाणी जे काही अशा प्रकारचे ज्या प्रवृत्ती आहेत या प्रवृत्तींना ठेचल्याशिवाय आम्ही देखील कोणी थांबणार नाही. आपल्या सर्वांचा आक्रोश बरोबर आहे. पण आता सरकार देखील आपल्या मनाप्रमाणे त्या ठिकाणी सर्व करण्यास तयार आहे, कारण ती आमची जबाबदारीच आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आता हे जे काही आंदोलन इथे पुकारलेलं आहे त्याच्यावर आम्ही सकारात्मक निर्णय करत असल्यामुळे आपण ते परत घ्यावं आणि त्या ठिकाणी जे काही अंतिम क्रिया वगैरे आहेत त्या आपण पूर्णपणे कराव्यात अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. संग्राम मयात होत आहे साहेब. साहेब त्यांनी काल नोटीस लावली. काही या आपण पाहिल्या काही सविस्तर बातम्या. आता पाहूयात आत्ताच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडी. पालघरमधील जव्हार आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल 3.2 आणि 3.4 वर नोंदवली. मालेगावातील 38 एकर वनजमिनींसाठी उपोषण. मालेगाव आणि अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात नीती व्हॅलीत अचानक पूर. बीआरओचा लोखंडी पूल क्षणात गेला वाहून. पुराच्या जोरदार प्रवाहात लोखंडी पूल काही सेकंदातच नाहीसा. परभणी जिल्ह्यातील मानवत पोलिसांची अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी मोठी कारवाई. धाराशिव जिल्ह्यातील कळंबमधील नगरसेवक मोहसिन मिर्झा अटकेत. सांगलीच्या शिराळा तालुक्यात स्कूल व्हॅनचा भीषण अपघात. अपघातात एका मुलीचा जागीच मृत्यू तर 4 मुलं जखमी. नाशिकच्या निफाडमधील भरवस फाटा रस्ता चिखलात. विद्यार्थ्याचा जीव घेणा पायी प्रवास. अनेक वर्षांपासून पक्का रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. लासलगावची शिवनदी बनली सांडपाण्याचा नाला. शिवनदीच्या दुरवस्थेमुळे लासलगावकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर. अकोल्यातील महाड येथे भव्य मिरवणुकीला हिंसक वळण. पिंजर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांवर प्राणघातक हल्ला. 20 आरोपींना अटक. आंबेगावात क्षुल्लक कारणावरून एकावर हल्ला. जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू. घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अमरावतीच्या अर्जुन नगरात गोळीबार. बंदुकीतून गोळ्या झाडल्याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. गुन्हे शाखेकडून 24 तासाच्या आत घटनेचा पर्दाफाश. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.